लाडक्या बहिणींना आज आले ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये सोबत लाडक्या बहिणींना लोन देखील आले। हो, लाडक्या बहिणींनो, तुम्ही बरोबर ऐकतायत। तुम्ही सर्वजण जुलै हप्त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट बघत होते ना, तर बघा ऑगस्ट महिन्याचे पैसे 1500 रुपये जमा झाले। सर्व बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये आलेले आहेत। तुम्हाला पैसे आले नसतील ऑगस्ट महिन्याचे, व्हिडिओ पूर्ण बघा। तुमच्या खात्यामध्ये का जमा झाले नाही पैसे आज, आणि जरी जमा झाले नसतील तर ते कसे जमा होतील, किती वाजता ते तुमच्या खात्यामध्ये येतील, पुढील 1-2 तासात पैसे येतील का तुमच्या खात्यामध्ये, सर्व सांगतो। आणि जरी काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला काय काम करावं लागणार आहे ते पण सांगतो। आणि लोन देखील तुम्हाला मिळत आहे। आता लोन तुम्हाला जवळपास 50 ते 55 हजार रुपयेपर्यंत लोन मिळणार आहे, याबद्दल अपडेट आलेले आहे। तर बघा, सर्व सांगतो, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा। चला सांगतो मी तुम्हाला सर्व माहिती। तर सर्व लाडक्या बहिणी ऑगस्ट महिन्याचे जे 1500 रुपये आहेत त्याची तर वाट बघतच होते, परंतु भरपूर बहिणी अशा होत्या ज्या लोनची वाट बघत होते। आता लोन पण तुम्हाला येणे सुरू झालेले आहे। लोन संदर्भात पण आपण माहिती बघणारच आहोत, परंतु बहिणींनो, मोठी अपडेट देखील आलेली आहे। मोठी अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, ती अपडेट पण तुम्हाला सांगतो। आणि बघा, तर कोणकोणत्या जिल्ह्यात आज पैसे आलेले आहेत, जो हप्ता आहे ना 1500 रुपयेचा, किती जिल्ह्यात पैसे आले, कोणकोणत्या बहिणींना पैसे आज आले, त्याबद्दल मी सांगतो तुम्हाला। आणि हे बघा, तुम्हाला फक्त या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती तर मिळणारच आहे, परंतु तुम्हाला आजच्या ताज्या बातम्या पण बघायच्या आहेत बहिणींनो, कारण बातम्या एवढ्या महत्त्वाच्या आहेत ना आजच्या, की सर्वांसाठी कामाच्या आहेत, भावांसाठी, बहिणींसाठी, सर्वसामान्य जनतेसाठी कामाच्या बातम्या आहेत। त्या कामाच्या बातम्या पण बघून जा। तुम्हाला सर्वांना माहीत आहे, जी कामाची माहिती असते, कामाची बातमी असते, तीच माहिती मी तुम्हाला सांगत असतो। आता बघा, लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला जुलैचा हप्ता मिळाला। आता ज्या बहिणींना जुलैचे 1500 रुपये आलेले आहेत ना, अशा बहिणींनाच आता ऑगस्ट महिन्याचे पैसे दिले जात आहे। आता असं कसं, नीटपणे समजून घ्या। हे बघा, ज्या बहिणींना जुलैचा हप्ता मिळालेला आहे अशा बहिणींचं जे काही अकाउंट आहे ते ॲक्टिव्ह आहे, त्या बहिणी पात्र आहेत आणि सर्व डॉक्युमेंट्स, कागदपत्रे बरोबर आहेत, त्यामुळे अशाच बहिणींना ऑगस्टचे 1500 रुपये मिळतील। असं मी तुम्हाला का सांगत आहे, कारण भरपूर बहिणींचा हप्ता बंद झालेला आहे, भरपूर बहिणी अपात्र झालेल्या आहेत। आता सरकारी कर्मचारी काही बहिणी होत्या, तर सरकारी कर्मचारी बहिणी पण अपात्र झालेल्या आहेत। इन्कम टॅक्स भरणाऱ्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत। ज्यांच्याजवळ 4 चाकी वाहन होतं अशा बहिणी पण अपात्र झालेल्या आहेत। 2.5 लाखांपेक्षा काही बहिणींचं उत्पन्न आता जास्त गेलेलं आहे, अशा बहिणींना पण अपात्र करण्यात आलं आहे। म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की पडताळणीमध्ये आता भरपूर जण अपात्र होत आहे। आता बघा ना तुम्ही, 14,000 पुरुषांनी देखील लाभ घेतला होता। आता लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी योजना आहे, यामध्ये पुरुष कसे काय घुसले, हा महत्त्वाचा प्रश्न आहे ना। पुरुष कसं काय घुसले या योजनेमध्ये आणि त्यांनी हप्त्याचा लाभ कसं काय घेतला, याची चौकशी सुरू झालेली आहे आणि पुढील काही दिवसात कारवाई होणार आहे, असे कडक निर्देश देण्यात आले आहे। बघा आता पुढे महत्त्वाची माहिती। हे बघा, आता नीटपणे समजून घ्या। तर भरपूर पुरुषांनी यामध्ये लाभ घेतला होता, त्यांच्यावरती आता कडक कारवाई होणार आहे, सर्व गोष्टी बघितल्या जाणार आहेत। ठीक आहे, चला समजून घेऊया आपण ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये आणि जे काही कर्ज मिळणार आहे। आता हे कर्ज तुम्हाला कशामुळे दिलं जाणार आहे, जवळपास 50 ते 55 हजार रुपयेपर्यंत तुम्हाला कर्ज दिलं जाणार आहे बहिणींनो, आणि हे कर्ज तुम्हाला छोटा मोठा लहान उद्योगसाठी दिलं जाणार आहे। आणि या कर्जाची परतफेड तुमची जो काही हप्ता आहे ना, लाडकी बहीण योजनेचा हप्ता, यामधून तो हप्ता
भरला जाणार आहे, अशी सिस्टीम असणार आहे या कर्जाची. चला त्याबद्दल पण माहिती आलेली आहे, ती माहिती पण सांगतो. पुढील महत्त्वाच्या अपडेट आहेत लाडकी बहीण योजनेसंदर्भात, ते अपडेट पण सांगतो आणि आज रोजीच्या महत्त्वाच्या ताज्या बातम्या पण मी तुम्हाला सांगतो. आता सर्व माहिती कामाची आहे. बघा तुम्ही आता इथून शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझी फक्त एकच विनंती असते की तुम्ही व्हिडिओला लाईक करा. मी फक्त तुम्हाला एकच सांगतो की तुम्ही व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जरी तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनल पण तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. शेजारील घंटीचं बेल आयकॉन प्रेस करा, ऑल नॉट सिलेक्ट करा, म्हणजे येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. प्रत्येक व्हिडिओचे अपडेट, प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. त्यामुळे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. ज्यांनी केलं नाही त्यांनी चॅनल पटापट सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. चला जाणून घेऊया आपण आता सर्व माहिती. एकदम सिंपल सोप्या भाषेत सांगतो. इथून आता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, सर्व सांगतो मी तुम्हाला आता. चला लाडक्या बहिणींनो, आता इथून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तुमच्यासाठी मोठी खुशखबर मी घेऊन आलेलो आहे. बघा आता माहिती. हे बघा, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका लाडक्या बहिणींच्या फूड स्टॉलला भेट दिली. बघा माहिती समजून घ्या काय मी तुम्हाला सांगत आहे. फूड स्टॉलला भेट दिली. कोणी दिली? राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेबांनी एका लाडक्या बहिणीच्या फूड स्टॉलला भेट दिली. महिलेला सरकारकडून मिळत असलेल्या आर्थिक मदतीतून त्यांनी फूड स्टॉलला सुरू केलेला आहे. बघा फूड स्टॉल त्यांनी सुरू केलेला आहे. एकनाथ शिंदे यांनी बिझनेस वुमनचं कौतुक केलं आहे. बघा आता काही बहिणींनी काय केलेलं आहे, जे पैसे त्यांना मिळालेले आहेत लाडकी बहीण योजनेमार्फत, त्या पैशांमधून त्यांनी एक छोटा मोठा बिझनेस म्हणू शकतो आपण, छोटा मोठा उद्योग त्यांनी सुरू केलेला आहे. आणि अशाच एक लाडकी बहीण आहे, त्यांनी फूड स्टॉलचं बिझनेस सुरू केलेला आहे. फूड स्टॉलचं त्यांनी उद्योग केलेला आहे, दुकान टाकलेलं आहे. आणि अशा बहिणीला एकनाथ शिंदे साहेबांनी भेट दिली आणि कौतुक देखील केलेलं आहे. म्हणजे बघा आता तुम्हाला पण लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत आहे बहिणींनो, तर ते पैसे काही तुम्ही छोटा मोठा उद्योगसाठी पण ते गुंतवू शकता. परंतु 1500 रुपये, आता तुमचे काही प्रश्न असतील ते 1500 रुपयेमध्ये काय होईल, तर 1500 रुपयेमध्ये तर काय होणार नाही, परंतु आपण काही ना काही आपण करू शकतो. आपल्यामध्ये जरी करण्याची इच्छा असेल तर आपण काहीही करू शकतो. त्यामुळे जरी तुमची काही इच्छा असेल तर काहीतरी उद्योग करा. घरी बसून पण काहीतरी उद्योग करता येतात त्या पैशांमधून, तर तुम्ही असा छोटा मोठा उद्योग करू शकता. ठीक आहे, ज्याचा त्याचा प्रश्न आहे. काही बहिणी करत आहे बिझनेस, काही बहिणी करायला सुरुवात करतील आता. ठीक आहे, महत्त्वाचा बिझनेस होता हा. फूड स्टॉलचं दुकान टाकलेलं आहे, एक स्टॉल टाकलेला आहे आणि त्यातून त्यांची कमाई पण चांगली होत आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला जरी हे लोन मिळालं ना, हे लोन जरी तुम्हाला मिळालं जवळपास 40-50 हजार रुपयेपर्यंत लोन मिळालं, तर मग एक चांगली बात आहे. कारण त्या लोनमुळे तुम्ही एखादं काही ना काही त्यामधून छोटा मोठा उद्योग सुरू करू शकता. त्यामुळे लोन हे दिलं जाणार आहे. त्याबद्दल पण सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा. तर आता महत्त्वाची माहिती आपण समजून घेणार आहोत लाडक्या बहिणींनो, ते म्हणजे ऑगस्टचे 1500 रुपये संदर्भात माहिती आणि लोन संदर्भात माहिती. 2 अपडेट आपण आता बघूया. चला त्याबद्दल सांगतो मी तुम्हाला आणि सर्व सांगतो. खुशखबर पण आहे, व्हिडिओ बघा पूर्ण. तर बघा आता लाडक्या बहिणींनो, आता महत्त्वाची माहिती आहे. लाडकी बहीण योजनेत ऑगस्टचा हप्ता शेवटच्या 2 आठवड्यामध्ये कधीही येऊ शकतो. दर महिन्यात शेवटच्या 2 हप्त्यांमध्ये पैसे दिले जातात. त्यामुळे यावेळी देखील शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. म्हणजे बघा ऑगस्ट महिन्याच्या शेवटी तुमच्या खात्यामध्ये पैसे 100% जमा होतील बहिणींनो. हो, हे बघा पुढे बघा. आता महत्त्वाची माहिती आहे, गणेश उत्सव देखील लाडक्या बहिणींना, हे बघा लाडक्या बहिणींना 1500 रुपये दिले जाऊ शकतात. म्हणजे गणेश उत्सवात तुम्हाला हे 1500 रुपये दिले जाऊ शकतात. अनेकदा सणाच्या
मुहूर्त साधत लाडक्या बहिणींना पैसे दिले जातात. आता रक्षाबंधन निमित्त तुम्हाला जुलैचा हप्ता मिळाला. आता गणेश उत्सव निमित्ताने तुम्हाला जो हप्ता आहे ऑगस्ट महिन्याचा हप्ता दिला जाणार आहे. त्यामुळे बघा गणेश उत्सवाच्या काळात देखील पैसे दिले जाऊ शकतात. दरम्यान लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल. जुलै महिन्याचा हप्ता लांबणीवर गेला होता. यावेळी ऑगस्ट महिन्यात जुलैचा हप्ता दिला होता. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात देखील असंच होणार का असा प्रश्न महिलांना पडलेला आहे. परंतु तसं काही होणार नाही बहिणींनो. तर तुम्हाला गणेश उत्सवात पैसे मिळून जाणार आहेत ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये. तर अजून सुरुवात झालेली नाही, परंतु ऑगस्टचे पैसे तुम्हाला ऑगस्टच्या एंडिंगपर्यंत गणेश उत्सवात दिले जाऊ शकतात. आणि याबद्दल सरकार लवकरच आता निर्णय घेणार आहे. जो काही निधी आहे तो निधी पास करणार आहेत. लवकरच निधी पास होईल आणि सर्व लाडक्या बहिणींना जो हप्ता आहे पुढील ऑगस्ट महिन्याचा हप्ता तो दिला जाणार आहे. ओके, थोडी वाट बघा आणि ऑगस्टच्या एंडिंगपर्यंत सर्वांनी वाट बघा. तुम्हाला पैसे येऊन जातील बहिणींनो. ऑगस्टचा हप्ता अजून कोणालाच आलेला नाही. फक्त जुलैचे 1500 रुपये आलेले आहेत बहिणींना. ऑगस्टचे 1500 रुपये तुम्हाला मिळतील गणेश उत्सवात. म्हणजे ऑगस्टच्या एंडिंगपर्यंत पैसे मिळणार आहेत तुम्हाला. आलं लक्षात. आणि लवकरच तारीख पण जाहीर होणार आहे. ठीक आहे, आता शक्यता आहे दिलं जाण्याचं, परंतु आता बघू. आता निधी मंजूर होईल, तारीख वगैरे आल्यावर आपल्याला कळेल ते. आणि आता लोन संदर्भात माहिती बघा. हे बघा, लोन तुम्हाला जवळपास 50,000 ते 55,000 रुपये लोन मिळेल असं मी तुम्हाला सांगितलं ना. तर बघा बहिणींनो, लोन तुम्हाला दिलं जाऊ शकतं. चांगलीच रक्कम तुम्हाला मिळेल. लोनची रक्कम तुम्हाला चांगलीच मिळणार आहे. परंतु ते लोन संदर्भात ना काय झालेलं आहे, लोन संदर्भात बँकांकडून अजून उत्तर आलेलं नाही. कारण घोषणा तर झालेल्या आहेत, परंतु बँकांकडून जसं उत्तर येईल की आता आम्ही लोन देऊ म्हणून, आणि यामध्ये किती बहिणींना लोन मिळेल वगैरे हे संपूर्ण जी लिस्ट आहे ती लिस्ट बँकांनी द्यायला पाहिजे. आणि कर्ज दिलं जाणार आहे 100%, परंतु पुढे मागे होणार आहे ते पुढे चालून दिलं जाणार आहे. आता लगेच काही सुरुवात त्याची होणार नाही, परंतु लोन दिलं जाणार आहे. घोषणा झालेली आहे, अपडेट त्याबद्दल आलेलं आहे. त्यामुळे लोन देखील बहिणींना तुम्हाला मिळणार आहे. परंतु या लोन संदर्भात अजून फक्त घोषणा झालेली आहे, बँकांकडून उत्तर आलेलं नाही. लवकरच उत्तर येईल आणि तुम्हाला लोन देखील मिळेल बहिणींनो. त्याबद्दल स्पेशली मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगेल लोन वगैरेसाठी काय काय कागदपत्र लागतील आणि ते कसं तुम्हाला मिळेल ते सर्व मी तेव्हा सांगून टाकेल. आणि ते लोन तुम्हाला छोटा मोठा लहान उद्योगसाठी मिळणार आहे. ओके, त्याबद्दल अपडेट आल्यावर मी नक्कीच तुम्हाला सांगेल. अजून त्याबद्दल काही अपडेट नाही. आणि ऑगस्टचा हप्ता तुम्हाला ऑगस्टच्या एंडिंगपर्यंत मिळणार आहे बहिणींनो. आलं लक्षात. चला, लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व अपडेट आपण समजून घेतले. आता बघा आज रोजीच्या मोठ्या ताज्या बातम्या. चला, लाडक्या बहिणींनो, आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेत समजून घेतली. आता आपण जाणून घेऊया आज रोजीच्या ताज्या बातम्या, मोठ्या बातम्या. हे बघा, पहिलीच बातमी समोर येत आहे इथे. बातमी नंबर 1, जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळणार. कधी आणि कुठे? IMDने तारीखच सांगितली. बघा, आता पावसासंदर्भात महत्त्वाची माहिती आहे, जाणून घ्या माहिती. हे बघा, आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पावसाने राज्यभरात पुन्हा आता हजेरी लावली आहे. अनेक भागात पावसाच्या सरी कोसळत असून उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. अशातच आता पुढील आठवडाभर राज्यातील काही भागात मुसळधार सरी कोसळणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. हे बघा, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या वायव्य उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. यामुळे राज्यात बघा 12 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट दरम्यान पावसाच्या धारा कोसळणार आहेत. बघा, तारीख बघा, 12 ऑगस्टपासून सुरुवात झालेली आहे आणि 17 ऑगस्ट दरम्यान हा पावसाचं जे काही आहे पावसाचं वातावरण आणि पाऊस पडणार आहे 17 ऑगस्ट दरम्यान. ओके, 12 ते 17 ऑगस्ट दरम्यान. पुढे बघा, विदर्भ तसेच कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात देखील मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळणार आहे. त्यामुळे नागरिकांना हवामान खात्याकडून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. या काळात काही ठिकाणी गरगट आवाजासह विजांची शक्यता निर्माण, ब्रिजच्या वाऱ्याचा प्रभाव राहणार आहे. ओके, तर पावसासंदर्भात ही अतिशय महत्त्वाची माहिती होती. 12 ऑगस्टपासून सुरुवात ते 17 ऑगस्टपर्यंत पाऊस येणार आहे अशी माहिती आता
IMDने दिलेली आहे आणि जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळणार आहे या काही दिवसात जाता, त्याबद्दल सर्वात महत्त्वाची माहिती होती. आणि हा पावसाचा जो काही थैमान आहे आता संपूर्ण राज्यभरात पुन्हा हजेरी लावत आहे. आलं लक्षात? चला, ही बातमी समजली तुम्हाला. आता आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर आता पावसाने राज्यभरात पुन्हा हजेरी लावली आहे. ही पावसासंदर्भात बातमी समजली. बातमी नंबर 2 बघा तुम्ही आता, अतिशय महत्त्वाची बातमी नंबर आहे 2. चला, बातमी नंबर 2 बघा. बातमी नंबर 2 अतिशय मोठी बातमी आहे. टॅरिफ नंतर गेम फिरला. हे बघा, टॅरिफ नंतर गेम फिरला. रशिया, हे बघा, रशिया चीन नंतर आता आणखीन एका देशाच्या राष्ट्रप्रमुखाचा थेट मोदींना फोन. बघा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जे आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25% टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती. बरोबर, कर लावलेला होता आणि त्यानंतर म्हणजे लावण्यात आलेला आहे 25% टॅरिफ हा कर लावण्यात आलेला आहे. त्यानंतर भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून त्यांनी पेनल्टी म्हणून टॅरिफमध्ये अतिरिक्त 25% वाढ केली. येत्या 28 ऑगस्टपासून अमेरिकेकडून भारतीय वस्तूंवर 50% टॅरिफ लावण्यात येणार आहे. या टॅरिफचा भारतावर फार काही परिणाम होणार नसल्याचं मत आंतरराष्ट्रीय विषयातील तज्ज्ञांकडून व्यक्त केलं जात आहे. बघा, काही एवढं जास्त फरक पडणार नाही, भारतावर काही फरक याचा परिणाम नसल्याचं मत आंतरराष्ट्रीय विषयातील जे काही तज्ज्ञ आहेत त्यांनी व्यक्त केलं आहे. मात्र अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावण्याची घोषणा केल्यानंतर आता भारताला मिळणाऱ्या समर्थनामध्ये वाढ होत आहे. भारतावर टॅरिफ लावल्यानंतर चीनकडून अमेरिकेला सुनावण्यात आला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीनच्या दौऱ्यावर देखील जाणार आहेत. दुसरीकडे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी देखील 2 दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला होता. दोन्ही नेत्यांमध्ये विविध विषयांवरती चर्चा झाली. एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या टॅरिफमुळे रशिया, चीन आणि भारतामधील जवळीक वाढत असल्याचं दिसून येत आहे. तर बघा, रशिया, चीन आणि भारत यांच्या आता जवळीक वाढत असल्याचं चित्र आता सर्व देश बघत आहेत आता, कारण आता जवळीक वाढलेली आहे. हे बघा, तर दुसरीकडे बघा, युक्रेनचे जे काही राष्ट्राध्यक्ष आहेत झेलेन्स्की, हे बघा, झेलेन्स्की यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष आहेत ते झेलेन्स्की यांनी आता मोदी साहेबांना फोन केला आणि त्यांनी फोनवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. सध्या सुरू असलेल्या घडामोडींबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती दिली आहे. तसेच युक्रेन भारतामधील सहकार्य वाढवण्यावर देखील दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन यांच्या भेटीपूर्वी ही चर्चा झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. ओके, चला, ही बातमी नंबर 2 पण अतिशय महत्त्वाची बातमी होती. आता आपण बातमी नंबर 3 बघणार आहोत. चला, बातमी नंबर 3 बघा, आता अतिशय महत्त्वाची बातमी आहे. बातमी नंबर 3, नवीन इन्कम टॅक्स बिल मंजूर, करदात्यांसाठी केले महत्त्वाचे बदल, थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम. आता इन्कम टॅक्स बिल मंजूर झालेलं आहे नवीन, त्याबद्दल काय माहिती आलेली आहे, करदात्यांसाठी काय महत्त्वाचे बदल आहेत त्याबद्दल माहिती समजून घेऊया. हे बघा, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत नवीन आयकर विधेयक सादर केले. यामध्ये अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले. नवीन आयकर विधेयकानुसार, हे बघा, नवीन जे आयकर आता विधेयकानुसार करदात्यांच्या ITR भरण्याच्या प्रोसेसमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. काय बदल आहेत ते जाणून घेऊया. सरकारने मागील आठवड्यात आयकर विधेयक मागे घेतले होते. हे विधेयक 13 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आले होते.
यामधून 60 वर्ष जुना इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 बदलण्यात आला आहे। मागील आयकर विधेयकात जर तुम्ही मुदतीपूर्वी ITR फाईल केले नाही तर रिफंड मिळत नव्हता। आता ही अट काढून टाकण्यात आला आहे। त्यामुळे आता तुम्ही जेव्हा ITR फाईल कराल त्यानंतर तुम्हाला परतावा मिळणार आहे। बघा, परतावा मिळणार आहे। त्यानंतर नवीन आयकर विधेयकामुळे टॅक्स भरण्याची प्रोसेस अधिक सोपी होईल। आधीच्या कायद्यातील त्रुटी दूर केल्या जातील। टॅक्स प्रणालीत बदल होण्याची शक्यता आहे। यामुळे करदाते MSME उद्योगांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही। पुढे बघा, आयकर कायद्याच्या कलम 80M नुसार काही कंपन्यांना इंटर कॉर्पोरेट डिव्हिडंड देण्याची परवानगी आहे। परंतु आता जे सादर झालेलं आहे विधेयक, हे बघा, तर सादर केलेल्या विधेयकात ही तरतूद आता समाविष्ट नव्हती। जी काही तरतूद होती समाविष्ट नव्हती, त्यामुळे ही अट मागे घेतली आहे। ओके, तरी बातमी नंबर 3 अतिशय महत्त्वाची होती। टॅक्स संदर्भात जे काही नवीन बिल मंजूर आहे त्याबद्दल माहिती होती। चला, ही बातमी समजली। आता बातमी नंबर बघा 4, शेवटची बातमी आहे। बघा, आता बातमी नंबर आपण बघणार आहोत 4, अतिशय महत्त्वाची बातमी आहे। बातमी नंबर 4, एवढी बातमी बघून जा तुम्ही। आता शेवटची बातमी आहे। हे बघा, बातमी नंबर 4 आहे, देशातील लाखो शेतकऱ्यांना DBTद्वारे पीक विम्याचे वाटप, महाराष्ट्राला किती मिळाले? बघा, तर पीक विमा योजनेअंतर्गत आता सोमवारी म्हणजेच 11 ऑगस्ट 2025 रोजी राजस्थानतील झुंझुनू येथे विमा दाव्याचे पेमेंट वितरित करण्यात आले। ओके, राजस्थानमध्ये। तर केंद्रीय कृषी मंत्री यांच्या उपस्थितीत हे वितरण करण्यात आले आहे। यातील 921 कोटी रुपयाचा पीक विम्याची रक्कम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणार आहे। आता बघा, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट, यातील जे काही 921 कोटी रुपयाचा पीक विम्याची रक्कम आहे ती महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणार आहे। हे बघा, पंतप्रधान पीक विमा योजनेतील गेल्या वर्षीचे खरीप आणि रब्बी हंगामातील रखडलेल्या दाव्यांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केली जात आहे। याबाबत केंद्रीय कृषी मंत्र्यांनी संकेत दिले होते। त्यानुसार आता राजस्थान येथील आयोजित कार्यक्रमात त्यांनी पहिल्या टप्प्यातील पीक विम्याचे वाटप केले आहे। बघा, तर हे बघा, पहिल्या टप्प्यातील पीक विम्याचे वाटप केले आहे। थेट DBTद्वारे पैसे ट्रान्सफर, आता DBTद्वारे हे पैसे ट्रान्सफर होत आहेत। केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी DBTद्वारे 3,900 कोटी रुपयांपेक्षा जास्त पीक विमा दाव्याची रक्कम 30 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट डिजिटल पद्धतीने पाठवण्यात आली। यामध्ये बघा, राजस्थानमधील 7 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना 1100 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळाली। राज्यनिहाय विमा दाव्यांतर्गत मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना 1156 कोटी रुपयाचा थेट फायदा झाला। छत्तीसगडमधील शेतकऱ्यांना 150 कोटी रुपये आणि उर्वरित राज्यातील शेतकऱ्यांना 773 कोटी रुपये मिळाले। ओके, तर पीक विमा संदर्भात ही महत्त्वाची बातमी होती। चला, ही बातमी पण आपण समजून घेतली। पुढील माहिती बघा तुम्ही आता। चला, आता आपण सर्व माहिती या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे। सर्व बातम्या, कामाच्या बातम्या मी तुम्हाला सांगितल्या आणि सर्वांना माहिती समजलीच असेल। एकदम सिंपल सोप्या भाषेत मी सर्व बातम्या तुम्हाला सांगितल्या आणि सुरुवातीलाच आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती बघितली। तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्यामुळे तुमचं मनापासून धन्यवाद।
आणि असेच रेग्युलर आपले चॅनलचे व्हिडिओ बघत राहा, कारण 25-26 मिनिटाचा आपला एकच व्हिडिओ येत असतो आणि या एका व्हिडिओमध्ये सर्व बातम्या, सर्व माहिती तुम्हाला सांगितली जाते. मग तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज राहत नाही, कारण एकाच व्हिडिओमध्ये मी सर्व तुम्हाला सांगून टाकतो, सर्व माहिती मी तुम्हाला देऊन टाकतो. त्यामुळे तुम्हाला पुन्हा दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज राहत नाही, कारण एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व माहिती देऊन टाकतो. ठीक आहे, आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व माहिती बघितली. एकदम सिंपल सोप्या भाषेत मी तुम्हाला सर्व माहिती सांगितली. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. मग लाडकी बहीण योजनेसंदर्भात पण आपण सर्व माहिती बघितलेली आहे. ठीक आहे, तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, सर्वांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे. आज रोजीच्या महत्त्वाच्या बातम्या आपण या व्हिडिओमध्ये बघितल्या आणि योजनेसंदर्भात माहिती बघितली, त्यामुळे लोन संदर्भात पण माहिती मी तुम्हाला दिली. हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा, शेअर करा. या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी लाईक करा, लाईक केलं नसेल तर लाईक करा या व्हिडिओला. चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आलेलं असाल तर आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा, शेजारील घंटीचं बेल आयकॉन प्रेस करा, ऑल नॉर्थ सिलेक्ट करा. ठीक आहे, आपण भेटू एखादी नवीन अपडेटसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांचं धन्यवाद. भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.